बोराडे कियन, ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. माझा विषय आहे सामाजिक शास्त्र अंतर्गत भूगोल. छात्र शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, आपला घटक क्रमांक 2 चालू आहे. घटकाचं नाव आहे भूगोलाचे अध्यापन आणि भूगोलाचे नियोजन. यामध्ये घटक क्रमांक 2 भूगोलाचे अध्यापन व नियोजन, त्यामध्ये उपघटक 1 मध्ये आपण विविध अध्यापन पद्धतीची आवश्यकता काय आहे किंवा त्यांची गरज का आहे हे आपण समजावून घेतलं. त्याचप्रमाणे यानंतर क्रमाक्रमाने आपण किरण अध्यापन पद्धती अभ्यासली, नंतर निरीक्षण अध्यापन पद्धती अभ्यासली. निरीक्षण अध्यापन पद्धती अभ्यासल्यानंतर आपण सहल अध्यापन पद्धती अभ्यासली आणि आज उपघटक 4 मध्ये आपण अशीच एक अध्यापन पद्धती आहे, तिचं नाव आहे प्रकल्प अध्यापन पद्धती. तिचं नाव टाकून घ्या, प्रकल्प अध्यापन पद्धती. लिखाणासाठी मधून मधून वेळ दिला जाईल, त्यावेळेस लिखाण करून घ्यायचं. माझ्या बरोबर लिहा. पद्धतीचं नाव आहे प्रकल्प अध्यापन पद्धती. प्रकल्प अध्यापन पद्धती. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आपल्या लक्षात येतं की आजकाल अनेक विषय आहेत आणि अनेक विषयामध्ये अनेक प्रकारचे प्रकल्प शिक्षक हे विद्यार्थ्यांना देत असतात आणि विद्यार्थ्यांकडून ते प्रकल्प हे पूर्ण करून घेत असतात. प्रकल्प हा अनेक विषयामध्ये प्रकल्प पद्धतीचा वापर केला जातो. तर ह्या प्रकल्प पद्धतीविषयी प्राथमिक आपण माहिती समजावून घेऊ. ही प्राथमिक माहिती समजावून घेत असताना प्रकल्पाच्या अनेक शिक्षण तज्ञांनी, अनेक विचारवंतांनी कशा प्रकारच्या व्याख्या केलेल्या आहेत त्या आपण एकदा व्याख्या समजावून घेऊ. प्रथम व्याख्या केलेली आहे ती म्हणजे किल पॅट्रिक यांनी प्रकल्पाची कशी व्याख्या केली आहे ते आपण समजावून घेऊ. विचारवंताचं नाव व्यवस्थित लिहा. किल पॅट्रिक. पहिला हा भूगोल तज्ञ आहे किंवा विचारवंत आहे. याने प्रकल्पाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्रकल्पाची व्याख्या केलेली आहे, ती आपण समजावून घेऊ. प्रकल्प म्हणजे, लिहून घ्या, प्रकल्प म्हणजे मनापासून सामाजिक वातावरणात केलेली हेतुपूर्ण क्रिया. आपण प्रथम प्रकल्पाची व्याख्या समजून घेत आहोत. ही व्याख्या केलेली आहे किल पॅट्रिक ह्या विचारवंताने किंवा भूगोल तज्ञाने. तो काय म्हणतो, प्रकल्प म्हणजे मनापासून आणि सामाजिक वातावरणामध्ये केलेली हेतुपूर्ण क्रिया म्हणजे काय, प्रकल्प होय. प्रत्येकदा लक्षात घ्या, सामाजिक वातावरणामध्ये केलेली हेतुपूर्ण क्रिया म्हणजे प्रकल्प होय. प्रकल्प म्हणजे मनापासून सामाजिक वातावरणात केलेली हेतुपूर्ण क्रिया होय. प्रकल्प म्हणजे मनापासून सामाजिक वातावरणात केलेली हेतुपूर्ण क्रिया होय. किल पॅट्रिक यांच्या मतानुसार
प्रकल्प म्हणजे मनापासून सामाजिक वातावरणात हेतुपूर्ण केलेली क्रिया होय. यानंतर जो पुढचा जो विचारवंत आहे त्याचं नाव स्टीव्हन्सन असं आहे. स्टीव्हन्सन शब्द नीट लक्षात घ्या. स्टीव्हन्सन जो विचारवंत आहे त्याचं नाव आहे स्टीव्हन्सन. ह्या स्टीव्हन्सनने प्रकल्पाची व्याख्या कशा प्रकारे केली आहे, कशा शब्दामध्ये त्याची मांडणी केलेली आहे ते आपण समजून घेऊ. समस्या प्रधान कृतीची समस्या प्रधान कृती समस्या प्रधान कृतीची नैसर्गिक वातावरणात केलेली पूर्तता. समस्या प्रधान कृतीची नैसर्गिक समस्या प्रधान कृतींची नैसर्गिक वातावरणात केलेली पूर्तता. समस्या प्रधान कृतींची नैसर्गिक वातावरणात केलेली पूर्तता म्हणजे प्रकल्प होय. पुन्हा एकदा लक्षात घ्या. स्टीव्हन्सन यांच्या मते प्रकल्पाची व्याख्या अशा प्रकारे केलेली आहे. समस्या प्रधान कृतींची नैसर्गिक वातावरणात केलेली पूर्तता म्हणजे प्रकल्प होय. यानंतर टॉमस वुलॉक हे दोन विचारवंत आहे. टॉमस वुलॉक यांनी सुद्धा प्रकल्पाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. टॉमस वुलॉक यांनी सुद्धा प्रकल्पाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. टॉमस हा वेगळा विचारवंत आहे आणि लॉक हा वेगळा विचारवंत आहे. दोघांच्या समन्वयातून किंवा दोघांनी केलेल्या अभ्यासातून ही व्याख्या पुढे आलेली आहे. काय म्हणतात बघूया ह्या व्याख्यामध्ये. ते ज्या कार्यात रचनात्मक विचार असतो, लिहून घ्या, ज्या कार्यात रचनात्मक विचार असतो, ज्या कार्यात रचनात्मक विचार असतो आणि विषयानुरूप परिणामात ज्याचे रूपांतर होते, ज्या कार्यात रचनात्मक विचार असतो आणि विषयानुरूप परिणामात ज्याचे रूपांतर होते, अशा प्रकारची स्वतः कृती करणे यालाच प्रकल्प पद्धती असे म्हणतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या. ज्या कार्यात रचनात्मक विचार असतो आणि विषयानुरूप परिणामात ज्याचे रूपांतर होते, अशा प्रकारची स्वतः कृती करणे यालाच प्रकल्प पद्धती असे म्हणतात. तर या ठिकाणी प्रकल्पाचा अभ्यास करत असताना किंवा प्रकल्पाची प्राथमिक माहिती घेत असताना आपल्याला प्रथम प्रकल्पाच्या तीनही व्याख्यांचा या ठिकाणी विचार करावा लागतो. पुन्हा एकदा सारांशाने आपण लक्षात घेऊ. प्रकल्पाची प्रथम व्याख्या केली पॅट्रिक यांनी.
त्यांनी काय म्हटलं, मनापासून सामाजिक वातावरणामध्ये जी हेतुपूर्ण क्रिया केली जाते त्याला त्यांनी प्रकल्प असं म्हटलं. दुसरी व्याख्या स्टीव्हन्सन यांनी केली. स्टीव्हन्सन काय म्हणतो, समस्या प्रधान कृतींची नैसर्गिक वातावरणामध्ये जी पूर्तता केली जाते त्यास प्रकल्प असे म्हणतात. तर थॉमस व लॉक यांच्या मतानुसार ज्या कार्यामध्ये रचनात्मक विचार असतो आणि विषयानुरूप परिणामात ज्याचे रूपांतर होते अशा प्रकारची कृती करणे यालाच प्रकल्प असे म्हटलेले आहे. अशा रीतीने प्रकल्पाचे या ठिकाणी 3 व्याख्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. तर पुढे बघू, प्रकल्प अध्यापन पद्धती ही कशी असते. ती विद्यार्थी केंद्रित असते की शिक्षक केंद्रित असते की विषय केंद्रित असते. तुमच्या मते काय असेल. प्रकल्प अध्यापन पद्धती ही विद्यार्थी केंद्रित असेल की शिक्षक केंद्रित असेल की विषय केंद्रित असेल. प्रकल्प हा विद्यार्थ्यांकडनं करून घ्यावायचा असतो आणि प्रकल्प हा शिक्षक विद्यार्थ्यांकडून करून घेतात. याचा अर्थ प्रकल्प अध्यापन पद्धती ही विद्यार्थी केंद्रित असावी किंवा ती आहेच. प्रकल्प अध्यापन पद्धती कशी आहे, विद्यार्थी केंद्रित आहे. प्रकल्प अध्यापन पद्धती कशी आहे, विद्यार्थी केंद्रित आहे. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त महत्त्व दिलं जातं. प्रकल्प पद्धतीलाच दुसरं जे नाव आहे किंवा जे नाव आहे तिलाच मॉडर्न पद्धती किंवा आधुनिक शिक्षण पद्धती असे देखील या प्रकल्प पद्धतीला म्हटले जाते. आता प्रकल्प पद्धतीमध्ये काम कसे चालते किंवा प्रकल्प पद्धतीची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते हे आपण समजावून घेऊ. प्रकल्पामध्ये प्रथम एखाद्या समस्येची निश्चिती केली जाते. म्हणजे पहिला जो मुद्दा आहे प्रकल्प पद्धतीमध्ये समस्या निश्चिती. प्रकल्प पद्धतीमध्ये प्रथम पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे समस्या निश्चिती. शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोणकोणते प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची सोडवणूक कशा पद्धतीने करता येईल या आधारे आपणास या ठिकाणी समस्येची निश्चिती करावी लागते. यानंतर ह्या समस्येचा दुसरा जो टप्पा आहे या समस्येचं काय करावं लागतं, विश्लेषण करावं लागतं. समस्या विश्लेषण करावं लागतं. पहिला टप्पा समस्या निश्चिती केली, त्यानंतर त्या समस्येचं विश्लेषण करावं लागतं. हे विश्लेषण करत असताना समस्येचा सांगोपांग अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. आणि यानंतर तिसरा जो टप्पा आहे प्रकल्प पद्धतीचा, या समस्येच्या अनुरोधाने आपल्याला काय करावं लागतं, साहित्य जमा करावं लागतं. साहित्य जुळवणी किंवा साहित्य जमा करावं लागतं. अशा रीतीनं समस्या निश्चिती, समस्या विश्लेषण आणि साहित्य जमा करणे किंवा साहित्याची जुळवणूक करणे या टप्प्यामधनं प्रकल्पाचे काम शिक्षकाला विद्यार्थ्यांकडनं करून घ्यावे लागतं. उदाहरणार्थ या ठिकाणी आपणास एक साधंसं उदाहरण घेता येईल. खडकाचे नमुने आपणास गोळा करावायचे आहेत. तर या ठिकाणी समस्या काय झाली का, खडकाचे नमुने गोळा करणे. मग या ठिकाणी समस्येचं थोडक्यात विश्लेषण करावं लागेल. समस्येबद्दल सांगोपांग चर्चा करावी लागेल.
हे खडक खडक कोणकोणत्या प्रकारचे असतात, ते आपणास कुठे पाहावयास मिळतील, त्यांचे रंग कसे असतात, त्यांचा ठिसूळपणा, या म्हणजे सर्वच अशा खडकांच्या गुणधर्माविषयी, वैशिष्ट्यांविषयी आपल्याला अभ्यास करावा लागेल. म्हणजे या ठिकाणी हे खडकाचे काय झालं विश्लेषण करावं लागेल. आणि तिसरा जो टप्पा आहे म्हणजे साहित्याची जमाजमव. हे करत असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या वयोगटानुसार, त्यांच्या इयत्तेनुसार या ठिकाणी खडकाचे नमुने त्यांच्या परिसरात कशा प्रकारे जमा करता येतील, अशा रीतीनं पुढे पुढे जावं लागतं. सध्याच्या प्रचलित अभ्यासक्रमामध्ये आकारिक मूल्यमापन पद्धती वापरली जात आहे. आणि ही आकारिक मूल्यमापन पद्धती अगदी प्राथमिक शाळेपासून माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, त्यानंतर बीएड, एमएड या सर्व स्तरावर आजकाल आकारिक ही अध्यापन मूल्यमापन पद्धती वापरण्यात येत असल्या कारणाने प्रकल्प या पद्धतीला अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व प्राप्त झालेलं आहे. अशा रीतीने आपणास या ठिकाणी प्रकल्प पद्धतीची थोडक्यामध्ये प्राथमिक माहिती घेता येते. यानंतर पुढचा जो टप्पा आहे तो आपण अभ्यासूया. तो टप्पा जो आहे तो असा, प्रकल्प पद्धतीचे टप्पे. प्रकल्प पद्धतीचे टप्पे आपणास अभ्यासायचे आहे. प्रकल्प पद्धतीचे टप्पे. थोडा वेळापूर्वी आपण प्रकल्प पद्धतीचे टप्पे अभ्यासले, ते प्राथमिक स्वरूपामध्ये अभ्यासले. आता या ठिकाणी खोलात जाऊन आपणाला प्रकल्प पद्धतीचे टप्पे अभ्यासायचे आहे. प्रकल्प पद्धतीचा पहिला टप्पा तो म्हणजे समस्येची निवड, समस्या निवड. ठेवून घ्या, समस्या निवड हा प्रकल्प पद्धतीचा अतिशय महत्वाचा टप्पा आहे. या स्तरावरनं प्रकल्पाची सोडवणूक ही होत असते. विद्यार्थ्यांनी कोणता प्रकल्प निवडावा किंवा त्याची निश्चिती कशी करावी हे या स्तरावर कळत असते. आता हे प्रकल्प करत असताना प्रकल्प हे कशा प्रकारचे असतात, तर काही प्रकल्प हे वैचारिक असतात, काही प्रकल्प हे बौद्धिक असतात, काही प्रकल्प हे कृतीयुक्त असतात, आणि काही प्रकल्पांमध्ये संकलनात्मक अशा प्रकारची माहिती जमा करावी लागते. आता यामध्ये आपल्याला प्रकल्पाची अनेक उदाहरणे अभ्यासता येतात. त्याच्यामध्ये पहिलं एक उदाहरण असं घेता येईल की आपल्याला भौगोलिक प्रदर्शन भरवायचं आहे. दुसरं उदाहरण, आपल्याला भूगोल दिन साजरा करायचा आहे, विज्ञान दिन साजरा करायचा आहे, भाषा दिन साजरा करायचा आहे, नकाशा संग्रह करायचा आहे, विविध प्राण्यांची माहिती मिळवायची आहे, विविध वनस्पतींची माहिती मिळवायची आहे, विविध फुलांची माहिती मिळवायची आहे, विविध झाडांच्या पानांचे आकार आपणास अभ्यासायचे आहे, खडकांचे विविध नमुने आपणास अभ्यासायचे आहे, मातीचे विविध नमुने आपणास अभ्यासायचे आहे. अशा कितीतरी गोष्टी किंवा गोष्टाची तिकीट जमवणे, अशी कितीतरी प्रकल्प आपणास घेता येतील आणि पूर्ण करता येतील. त्याचप्रमाणे मराठी विषयामध्ये जर विचार केला तर आजपर्यंत जी साहित्य संमेलनं झाली, या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते या संबंधी माहिती आपणास मिळवता येईल आणि त्यावरही विचार करता येतील. किंवा मराठी साहित्य क्षेत्रामध्ये कोणकोणते साहित्यिक झाले, त्यांनी कोणकोणते साहित्य कृती लिहिल्या, उदाहरणार्थ त्यांची
ग्रंथसंपदा म्हणजे त्यांनी कादंबऱ्या किती लिहिल्या, कथासंग्रह किती लिहिले, प्रवास वर्णने कोणती लिहिली, ललित संग्रह कोणते आहेत, कविता संग्रह कोणकोणते आहेत, त्यांचे आत्मचरित्र, त्यांनी लिहिलेली चरित्र, त्यांनी लिहिलेली समीक्षा ग्रंथ, या संबंधी आपणास प्रकल्पाच्या निमित्ताने किंवा प्रकल्पाअंतर्गत माहिती मिळवता येते. यानंतर पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे प्रकल्पाचे प्रत्यक्ष नियोजन. प्रकल्पाचे प्रत्यक्ष नियोजन. प्रकल्पाचे प्रत्यक्ष नियोजन. कोणतंही काम नियोजनाशिवाय होत नाही. त्यामुळे प्रकल्पाचे नियोजन करत असताना खूप काळजी घ्यावी लागते आणि ती घ्यावीच. नियोजन जर असेल तरच काम चांगलं होतं, अन्यथा कामामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात आणि काम वेळेत पूर्ण होत नाही, चांगलं होत नाही आणि कामातनं ज्या गोष्टी निघाव्यास पाहिजे त्याही निघत नाही. म्हणून कोणत्याही कामाचं नियोजन असणं अत्यावश्यक आहे. प्रकल्पाचे देखील प्रत्यक्ष नियोजन करताना काय काळजी घ्यावी ते आपण अभ्यासूया. कोणताही प्रकल्प घेतला की त्याचा काहीतरी उद्दिष्ट असतं आणि त्या उद्दिष्टाप्रमाणे प्रकल्पाचे काम होते की नाही हे पाहणे गरजेचे असते. प्रकल्प करत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण होतात. या शंकांचं निरसन शिक्षकाला मार्गदर्शक या नात्याने करावे लागते. प्रकल्पाचे कागदावरचे नियोजन, प्रत्यक्ष नियोजन यामध्ये फरक पडतो. ज्यावेळेस कागदावरचे नियोजन आणि प्रत्यक्ष नियोजन, ज्यावेळेस विद्यार्थी प्रत्यक्ष काम करायला सुरुवात करतात त्यावेळेस त्यांना अनेक अडचणी येतात. अशा वेळेस विद्यार्थ्यांनी आपसामध्ये चर्चा करावी, शिक्षकांशी चर्चा करावी. विद्यार्थ्यांचे गट या ठिकाणी केले जातात. गट केल्यानंतर त्यांचा गट प्रमुख नेमावा आणि त्यामार्फत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये वैचारिक अशा प्रकारची देवाणघेवाण होणं गरजेचं असतं आणि यातनं प्रकल्पाचं काम प्रत्यक्ष पुढे जात असतं. यानंतर पुढचा जो टप्पा आहे म्हणजे प्रकल्पाची प्रत्यक्ष कार्यवाही. प्रकल्पाची प्रत्यक्ष कार्यवाही. प्रकल्प कार्यवाही. प्रकल्पाची प्रत्यक्ष कार्यवाही. आता ही कार्यवाही ठरवलेल्या उद्दिष्टाप्रमाणे होते की नाही, प्रत्यक्ष विद्यार्थी मन लावून काम करतात की नाही आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होईल की नाही या संबंधाची चर्चा या ठिकाणी आवश्यक आहे. प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीमध्ये याही ठिकाणी परत तोच प्रश्न निर्माण होतो. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एकमेकाशी चर्चा केली पाहिजे, गट तयार केले पाहिजे आणि शिक्षकाचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले पाहिजे. म्हणजे या ठिकाणी प्रकल्प समस्या निश्चिती, समस्येचे विश्लेषण, प्रत्यक्ष नंतर माहिती गोळा करणे या सर्व टप्प्यावरच्या गोष्टींचं या ठिकाणी एकमेकाशी समन्वय करणं, जुळवणूक करणं महत्वाचं असतं. आणि एवढं सगळं झाल्यानंतर प्रकल्पाची कार्यवाही झाल्यानंतर या प्रकल्पाचं अहवाल लेखन महत्वाचं असतं. आणि हे अहवाल लेखन करत असताना ज्या विद्यार्थ्याचा अक्षर सुंदर आहे अशा विद्यार्थ्याच्या मदतीने या ठिकाणी प्रकल्पाच्या अहवालाचं लेखन केलं जावं. आणि या ठिकाणी सर्वात महत्वाचं हे आहे की विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे, विद्यार्थ्यांच्या मर्जीप्रमाणे काम शिक्षकांनी वाटून देणं गरजेचं आहे आणि प्रकल्प करून घेतला जावा.
यानंतर प्रकल्पाचा चौथा टप्पा आहे तो महत्वाचा आहे, म्हणजे प्रकल्पाचे मूल्यमापन. मूल्यमापनाचा अर्थ या ठिकाणी तपासणी करणे या अर्थाने आपल्याला आपणास घेता येईल. आता प्रकल्पाचे मूल्यमापन करत असताना या ठिकाणी जर तो प्रकल्प गणित विषयाशी संबंधित असेल तर या ठिकाणी या प्रकल्पाचं मूल्यमापन करण्यासाठी शिक्षकांनी गणित शिक्षकाची मदत घ्यावी. तो प्रकल्प जर विज्ञान विषयाशी संबंधित असेल तर विज्ञान विषयाच्या शिक्षकाची मदत घ्यावी. मराठी विषयाशी संबंधित असेल तर मराठी विषय शिक्षकाची मदत घ्यावयास हरकत नाही. म्हणजे या ठिकाणी शिक्षकाला जे मूल्यमापन करता येणार आहे त्या मूल्यमापनामध्ये वस्तुनिष्ठपणा येईल, वास्तविकता येईल आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे गुण या ठिकाणी देता येतील. आता ह्या प्रकल्पाचं मूल्यमापन करत असताना विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या गोष्टीचा समावेश केलेला आहे तेही पाहणं गरजेचं आहे. प्रकल्पाचे लेखन ठरल्याप्रमाणे पद्धतीनुसार केले आहे की नाही, संबंधित विषयाला अनुसरून केले आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे. प्रकल्पाची उद्दिष्ट ठरवली का, प्रकल्पाची मांडणी कशा प्रकारची केलेली आहे, सारांश लेखन आहे का आणि निष्कर्ष कशा प्रकारचे मांडलेले आहे. त्याचप्रमाणे हा प्रकल्प करत असताना अनेक ठिकाणी छान अशा आकृत्या काढाव्या लागतात, चित्र काढावे लागतात, आलेख काढावे लागतात, आराखडे मांडावे लागतात, नकाशे काढावे लागतात, संदर्भ सूच्या द्यावे लागतात. अनुक्रमणिकेमध्ये कोणत्या ठिकाणी कोणता भाग घ्यायचा, कोणत्या पानावर विशिष्ट उदाहरणार्थ प्रकल्पाची उद्दिष्ट मांडलेली आहे, निष्कर्ष मांडलेले आहे, सगळे ते पान नंबर सुद्धा आपणास या ठिकाणी द्यावे लागतात. प्रकल्प लिहिताना अगोदर चांगल्या प्रकारे प्रास्ताविक आपणास करावे लागते. प्रतिज्ञापत्र, विद्यार्थ्यांचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागतात आणि तिसऱ्या चौथ्या पानावर ऋण निर्देश अशा प्रकारचा एक भाग असतो. या ठिकाणी हा प्रकल्प करत असताना ज्या ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मदत केली आहे किंवा ग्रंथपालांनी ग्रंथ पुरवलेले आहे किंवा अन्य नातेवाईक मित्रपरिवार यांनी कशा प्रकारे मदत केली त्याचाही ऋण निर्देशामध्ये उल्लेख करणं गरजेचं असतं. याचा अर्थ अहवाल लेखन हे पद्धतीनुसार होणं गरजेचं असतं. आणि हे सर्व करत असताना प्रकल्पामध्ये काही गोष्टी राहून गेल्या तर तशा प्रकारचा उल्लेख प्रकल्पकर्त्यांनी करणं गरजेचं असतं. अशा रीतीनं प्रकल्प पद्धतीचे टप्पे आपण समजावून घेतलं. पहिला टप्पा होता तो म्हणजे समस्येची निवड कशा प्रकारची करावी. दुसरा टप्पा होता प्रकल्पाचे प्रत्यक्ष नियोजन कशा प्रकारे करावे. तिसरा टप्पा होता प्रकल्पाची कार्यवाही कशी करावी आणि चौथा टप्पा होता प्रकल्पाचे मूल्यमापन कशा पद्धतीने करावे. अशा रीतीनं आपण प्रकल्प पद्धतीचे टप्पे आपण समजावून घेतले. यानंतर पुढचा जो मुद्दा आपण घेणार आहोत तो म्हणजे प्रकल्प पद्धतीची वैशिष्ट्ये काय आहेत. प्रकल्प पद्धतीची वैशिष्ट्ये थोडक्यामध्ये सारांश रूपाने लेखन करत जा, त्यासाठी पुरेसा वेळ मधून देतो आहे. प्रकल्प पद्धतीची वैशिष्ट्ये, प्रकल्प पद्धतीची वैशिष्ट्ये मुद्दा लिहा. पद्धतीची वैशिष्ट्ये. प्रकल्प पद्धतीची वैशिष्ट्ये क्रमशः आपण एक एक वैशिष्ट्य अभ्यासूया
आणि लिहून सुद्धा घेऊन घ्या. प्रकल्प पद्धतीचं पहिलं वैशिष्ट्य हे आहे की प्रकल्प पद्धती ही विद्यार्थी केंद्रित आहे. पहिलं वैशिष्ट्य विद्यार्थी केंद्रित. प्रकल्प पद्धती कशी आहे? विद्यार्थी केंद्रित. याचा अर्थ काय? का प्रकल्प पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे. विद्यार्थी केंद्रित जर आहे तर या ठिकाणी शिक्षकाला काही महत्व आहे की नाही? होय, महत्व आहेच. ज्यावेळेस प्रकल्पाची कार्यवाही करत असताना किंवा प्रकल्पासंबंधी कोणतेही कार्य करत असताना ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अडचण येईल अशा अडचणीच्या वेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची मदत घेणं गरजेचं आहे. म्हणजे शिक्षकांचे मार्गदर्शन महत्वाचे आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे प्रकल्प हा विद्यार्थी केंद्रित आहे. याचा अर्थ विद्यार्थी या ठिकाणी काय करतात? कृती करतात. म्हणजे कृतीवर काय आहे या ठिकाणी भर आहे. विद्यार्थी प्रत्यक्ष खडकाचे नमुने जमा करतात, मातीचे नमुने जमा करतात, वनस्पतीच्या बिया जमा करतात. याचा अर्थ विद्यार्थी या ठिकाणी स्वतः काय करत असतात? कृती करत असतात. म्हणून प्रकल्प पद्धतीचं दुसरं जे वैशिष्ट्य आहे म्हणजे प्रकल्प पद्धती ही विद्यार्थी केंद्रित असून या ठिकाणी विद्यार्थी काय करत असतात? कृती करत असतात. म्हणजे ही पद्धती कृती केंद्रित आहे. तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रकल्पातून विद्यार्थी जे ज्ञान घेतो, जे ज्ञान प्रकल्पातून विद्यार्थी मिळवतो, त्या ज्ञानाची विद्यार्थ्याने व्यावहारिक ज्ञानाशी काय केली पाहिजे? सांगड घातली पाहिजे. प्रकल्पातून मिळणारे ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान यांची सांगड घालणं या ठिकाणी महत्वाचं आहे. प्रकल्प पद्धतीचं चौथं वैशिष्ट्य आपण अभ्यासूया. प्रकल्पामध्ये कोणतंही काम आपणास कसं करावं लागतं? तर सर्वांच्या सहभागातून करावं लागतं. म्हणजे या ठिकाणी संघ भावनेला महत्व आहे. चौथं वैशिष्ट्य म्हणजे प्रकल्पाचं संघ भावना विकसित होते. संघ भावना किंवा सहकार्याची भावना या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये विकसित होते. कोणतंही काम जर एकत्रितपणे जर केलं तर ते काम काय होतं? सफल होतं किंवा चांगल्या पद्धतीने पूर्ण होतं. या ठिकाणी प्रकल्प जर सर्वांच्या मर्जीतून झाला, सर्वांच्या सहकार्यातून झाला तर तो प्रकल्प चांगला होतो किंवा त्याचे निष्कर्ष चांगले निघतात. म्हणून प्रकल्प पद्धतीमध्ये संघ भावनेला खूप महत्व आहे. पुढचं जे वैशिष्ट्य आहे, आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे प्रकल्प द्यावायचे आहे ते प्रकल्प कसे दिले जावे? तर विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता यांना अनुसरून, बौद्धिक क्षमता यांना अनुसरून प्रकल्प शिक्षकाने विद्यार्थ्यांना द्यावे. उदाहरणार्थ एखादा नकाशा तयार द्यावायचा आहे तर हे काम तिसरीच्या विद्यार्थ्यांना देता येणार नाही. तर आपणास या ठिकाणी ते काम वरचा जो वयोगट आहे, उदाहरणार्थ आता 6वीचा वयोगट, हे त्या मानाने विद्यार्थी वयाने मोठी असतात, त्यांची शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता जास्त असते. अशा विद्यार्थ्यांकडून जर सिमेंटचा नकाशा तयार करून घेतला तर त्या ठिकाणी ते करू शकतील. परंतु जर तेच काम जर आपण तिसरीच्या विद्यार्थ्यांना दिलं तर तिसरीचे विद्यार्थी अशा प्रकारचा नकाशा तयार करू शकणार नाही
कारण की त्यांची शारीरिक क्षमता नाही, मानसिक क्षमता नाही आणि बौद्धिक क्षमता सुद्धा नाही. म्हणून विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार, इयत्तेनुसार प्रकल्पाची निवड ही केली जावी. त्यानंतर विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता काय आहे, विद्यार्थी काय कृती करू शकतात यांची सांगड घालून प्रकल्प केले जावे. आणि शेवटचं जे वैशिष्ट्य आहे प्रकल्प पद्धतीचं ते म्हणजे प्रकल्पातून जे ज्ञान मिळतं विद्यार्थ्यांना, तर ते विद्यार्थी स्वतः कृती करतात आणि कृतीमधनंच विद्यार्थ्यांना जे ज्ञान मिळत असतं आणि ते जे कृतीतनं ते जे ज्ञान मिळतं ते विद्यार्थी ते ज्ञान कायमस्वरूपी अशा प्रकारे त्यांच्याकडे असतं. आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते वैशिष्ट्य असं म्हणता येईल की प्रकल्प करत असताना विद्यार्थ्यांना कंटाळा येत नाही, थकवा येत नाही आणि मनोरंजनात या ठिकाणी ज्ञान हे मिळत असतं. अशा रीतीनं प्रकल्प पद्धतीची वैशिष्ट्य आपण थोडक्यात समजावून घेतली. परत एकदा समजावून घेऊ सारांश रूपाने. प्रकल्प पद्धतीची वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य आहे प्रकल्प हा कसा आहे तर विद्यार्थी केंद्रित अशा प्रकारची ही पद्धती आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे म्हणजे प्रकल्पामध्ये कृतीवर भर दिलेला असतो. तिसरं जे वैशिष्ट्य आहे प्रकल्पामध्ये प्रकल्पातून जे ज्ञान मिळतं ते ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान यांची सांगड विद्यार्थ्यांना घालावी लागते. प्रकल्प करत असताना या ठिकाणी संगणना ही विकसित होत असते. नंतर प्रकल्पाची निवड करत असताना किंवा प्रकल्प देत असताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता कशी आहे, मानसिक क्षमता कशी आहे, बौद्धिक क्षमता कशी आहे याचा विचार करून विद्यार्थ्यांना प्रकल्प दिले जावेत. आणि प्रकल्प पद्धतीचं सर्वात शेवटचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे प्रकल्पामध्ये कृती केली जाते आणि कृती करत असताना विद्यार्थ्यांना कंटाळा येत नाही, विद्यार्थी कृतीशील राहतात आणि या ठिकाणी प्रकल्पामध्ये काय येते मनोरंजकता येत असते. अशा रीतीने आपण उपघटक क्रमांक 4 प्रकल्प अध्यापन पद्धतीची प्राथमिक माहिती आपण घेतली. प्राथमिक माहिती घेत असताना या ठिकाणी प्रकल्पाच्या विविध व्याख्या आपण अभ्यासल्या. नंतर प्रकल्प पद्धती ही विद्यार्थी केंद्रित कशा प्रकारे आहे हे समजावून घेतलं. त्यानंतर प्रकल्पाचे कोणकोणती उदाहरणं आपणास देता येतील आणि आकारिक मूल्यमापनामध्ये प्रकल्पाला कशा प्रकारचं महत्व आहे. यानंतर पुढचा जो पाठ्यमुद्दा आपण जो घेतला तो म्हणजे प्रकल्प पद्धतीचे टप्पे. हे टप्पे समजून घेत असताना समस्येची निवड कशा प्रकारे करावी, प्रकल्पाचे प्रत्यक्ष नियोजन कसे करावे, नंतर प्रकल्पाची प्रत्यक्ष कार्यवाही कशी करावी आणि शेवटचा जो टप्पा आहे प्रकल्पाचे मूल्यमापन कशा प्रकारे वस्तुनिष्ठ करावे या संबंधी माहिती आपण जाणून घेतली. यानंतर पुढचा जो भाग घेतला तो म्हणजे प्रकल्प पद्धतीची वैशिष्ट्ये आपण समजावून घेतली. प्रकल्प पद्धतीची वैशिष्ट्ये आपण समजावून घेतली. पुढच्या तासिकेला आपण प्रकल्पाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, प्रकल्पाचे प्रकार कोणकोणते आहेत, नंतर प्रकल्प पद्धतीचे फायदे कोणकोणते आहेत आणि प्रकल्प पद्धतीच्या मर्यादा कोणकोणत्या आहेत हे आपण समजावून घेणार आहोत.